एकदम सोप्या पद्धतीने आपण आज मोकळा आणि सुटसुटीत असा पुलाव घरच्या घरी कसा करायचा ते पाहूया. हा पुलाव अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होतो. नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हा पुलाव बनवण्यासाठी मी इथे 1 पेला भरून बासमती तांदूळ घेतलेला आहे. हा तांदूळ आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर साधारण एक अर्धा तास तरी आपल्याला हा तांदूळ असाच ठेवायचा आहे निथळून बाजूला. तोपर्यंत आपण भाज्या चिरून घेऊया. आता भाज्या सगळ्या चिरून घेतलेल्या आहेत. बटाटा आहे, फरसबी, गाजर घेतलेला आहे आणि एक छोटी वाटी फ्रोझन मटार घ्यायचा आहे. तर हे बघा सगळ्या भाज्या आपल्या तयार आहेत. यानंतर गरम मसाला घ्यायचा आहे. त्यामध्ये 4 ते 5 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा, स्टार फूल, 2 हिरवी वेलची घेतली आहे आणि 4 काळी मिरी, त्यामध्येच 2 ते 3 तमालपत्र. हा सगळा खडा मसाला यामध्ये घालायचा आहे. त्याआधी मी तेलामध्ये जिरं घालून घेतलं. जिरं चांगलं फुललं गेलं की हे जे खडे मसाले आहेत ते सगळे घालून घ्यायचे आहेत. आता खडे मसाले चांगले 1 मिनिटभर परतले गेले. त्यानंतर उभा आणि पातळ चिरून घेतलेला कांदा आहे. कांदा आपल्याला फक्त मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसूण, मिरची आणि कोथिंबीर यांचं वाटण करून घेतलेलं आहे साधारण 1 चमचा इतकं. आता हे छान असं परतायचं आहे. लसणाचा फक्त कच्चेपणा गेला पाहिजे आणि मग यामध्ये आपण ज्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत त्या सगळ्या भाज्या चिरून आणि स्वच्छ धुवून निथळून घेतलेल्या आहेत त्या घालून घेऊया. भाज्या आपल्याला आता इथे 2 ते 3 मिनिट चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. हे बघा अशा पद्धतीने भाज्या छान अशा परतल्या गेलेल्या आहेत. आता यामध्ये घालायचा आहे थोडासा हिंग. हिंग घातल्यानंतर आपण जो तांदूळ धुवून निथळून ठेवलेला आहे तो सगळा यामध्ये घालायचा आणि तांदूळसुद्धा आपल्याला छान असा इथे परतून घ्यायचा आहे. तांदूळ परतत असताना यामध्ये लगेचच मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि सगळ्या भाज्या आणि तांदूळ व्यवस्थित असं एकत्र करून परतून घ्यायचं. तर हे बघा अशा पद्धतीने हे छान असं परतलं गेलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी. जेवढा तांदूळ आहे त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी गरम करून यामध्ये घालून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चमचा लिंबाचा रससुद्धा घालून घ्यायचा आहे. पुलाव छान सुटसुटीत होतो. त्यानंतर चवीनुसार अगदी चमचा म्हणजे पाव चमचा असतो इतकं आपल्याला साखर घालायची आहे. त्यामुळे चव खूप छान बॅलन्स होते. थोडासा आपला पुलाव मसाला घालून घ्यायचा आहे. नसेल तर थोडासा गरम मसाला घातला तरीही चालेल. सगळं छान असं एकत्र करायचं आणि छान अशी एक उकळी येऊ द्यायची. त्यानंतर गॅस बारीक करायचा आणि झाकण ठेवायचं आहे. 5 मिनिटानंतर मस्त असा आपला हा सुटसुटीत पुलाव तयार झालेला आहे. खायला तर एकदम भारीच लागतो. तर अशा पद्धतीचा हा आजचा पुलाव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. तर तुम्ही पाहू शकता मस्त मोकळा, सुटसुटीत आणि पांढरा शुभ्र असा आपला हा पुलाव तयार झालेला आहे आणि नक्की करून बघा. धन्यवाद.